आपण याचा सांगण्याचा एक प्रयत्न आहे का आपण ही कल्पना सुचली का आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे. मी फार आई भक्त आहे. आई, मी शेवटचा 7वा असल्यामुळं आईच्या बरोबर फार जवळचा संबंध, आईचे कष्ट फार आम्ही पाहिलेत. कारण जिल्हा परिषद मेंबर झाल्यानंतर जवळजवळ 55 जलकुंभ ग्रामीण भागात बांधले. पायलट योजना रामशेठ ठाकूर खासदार होते, मी जिल्हा परिषदचा प्रतोद होतो. परंतु गव्हांपासून जेव्हा गव्हांचं पाणी जायचं तेव्हा न्हावा खाडीपर्यंत त्या महिलांना चालत पायपीट करायला लागायची. पाणी संपल्यानंतर जायचं कुठं. हे देशमुख सगळे तक्रार घेऊन गेले शेठच्याकडे. शेठ पाणी नाही मिळत. गणपती एकत्रित गणपतीमध्ये यायचे विस्थापित लोक जे बाहेर जातात ते आमचं देशमुख समाजाचे लोक बरेचसे. आणि मग ते नोकरदार वर्ग सांगत अरे पाणी नाही आमच्या गावात आता गणपतीमध्ये. रामशेठ ठाकूर साहेब बोलले महेंद्र आपल्याला याच्यामध्ये पर्याय काहीतरी काढला पाहिजे. आणि म्हणून जलकुंभ आपण उभारण्याचं काम केलं. पण त्याच आई आणि बहिणींबरोबर जेव्हा आम्ही सांगतो का 72-74च्या दरम्यान असेल, 67चा जन्म आहे, 4-5 वर्षापासून पाहतो विहिरीमध्ये आतमध्ये उतरायचं 30 फूट खाली जे पाणी साचेल त्याच्यामध्ये गाववाल्यांचे नंबर असायचे आणि अशातून पाणी आम्ही आणला. पण याच्या पुढं महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम या माध्यमातून केलं का आई बरोबर हे सर्व आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो आम्ही त्या पिढीतल्या जो 72चा लाल गहू तुम्हाला सांगितला जातो का मिलो याचा डुकरांचं खाद्य अमेरिकेवरून आपल्याला मागवतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे काही नव्हतं. तो मिलो खाल्लेले आम्ही माणसं आहोत. आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि शून्यातून आलो. ज्यांना आम्हाला वयाच्या 16व्या वर्षापर्यंत चप्पल पाहायला ज्यांना मिळालं नाही, विदाऊट चप्पल आम्ही 5वी ते 7वी 10वीपर्यंत शिक्षण केलं. आणि म्हणून आम्हाला जेव्हा आता काय रुपया आला तर आमच्याचं एक धोरण आहे, पैसे मिळाले ते पैसे दुसऱ्यांसाठी जर तुम्ही वापरलेत तर ते 10 पटीनं वाढतात, 100 पटीनं वाढतात, 1,00,000 पटीनं वाढतात. ते सांगतात मी शिक्षक होतो मग माझा पगार काय होता तर 100 रुपये, 150 रुपये, 1000, 2000, आज माझ्याकडे करोडो रुपये आले. तर आज त्यांनी जेव्हा 125 कोटीच्या पुढं रयत शिक्षणला दिले, शिक्षण संस्थेला दिले आणि ते जेव्हा याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर झाले तेव्हा अनेक लोकांना त्याच्यामध्ये मदत करण्याची काम केली. आणि म्हणून आम्ही तेच करतोय का आपण आज सन्मान करताना कुणाचा करतोय. मृणाल ताई कुलकर्णी आज इथं आलेले आहेत. त्यांचं नाव फार मोठं आहे. आपण अनेक वर्ष पाहतोय, अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. जिजाऊंचा रोल सुद्धा त्यांनी केला. त्यांचा सन्मान करतोय. आधी ताई उशिरा आहे ना, उशिरा आल्यानंतर त्यांचा सत्कार करणार आहोत. त्याच्यामध्ये अनेक जे आपण त्याच्यात जे पारितोषिक वितरण ज्यांच्यासाठी करतो. शकुंतला रामशेठ ठाकूर मी आवर्जून उल्लेख करेन. भगत साहेबांची लाडकी कन्या समोर बसलेली आहेत. आज त्यांना वर नाही बोलवलं शुभांगी ताईला का वर नाही बोलवलं. ताई आज सन्मान मूर्ती आहे, सत्कार मूर्ती आहे. रामशेठ ठाकूर साहेबांचं राज्यभर देशभर आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार झाले. कारण एक उदार करणं म्हणून त्यांचं नाव आहे. आपण बाजूला स्पोर्ट्स स्टेडियम असेल, रामबाग त्यांनी उभारले असेल, त्यांनी उभारली जे JBSP संस्था असेल आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल, जे जे त्यांनी हात लावून त्याला सोनं केलं मग त्यांचा सत्कार नेहमी करतो आपण. मी सांगितलं त्यांच्या शकुंतलताईच्या नावानं मोठं स्कूल उलवानोडला त्यांनी बनवलेलं आहे. त्यांच्या नावानं अनेक दोघांच्या नावानं देणग्या दिल्या. त्यामुळे शकुंतलताईच्या नावानं सुद्धा मोर दॅन 25-30 कोटी करोडची देणगी त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेली आहे. आणि ती आमच्या गावची सुकन्या आहे. आणि बघा असा पुत्र हो गुंडा ज्याचा आपण तिन्ही लोकी टंका बोलतो, परंतु असा जावई हो मोठा की ज्यांनी या शेलगर गावाला पुढे न्यायचं काम केलं. भगत साहेबांवर एवढं प्रेम आहे का आमच्यासारखे अनेक लोक आहेत का ज्यांची काय ओळख नव्हती. मी त्यांना सांगतो प्रशांतला का रामशेठच्या बाजूला नुसते उभे राहिले ते पण करोडपती झाले. हा या माणसाची ताकद आहे. अनेकांना त्यांनी पुढे आणले पण ही ताकद आहे. आणि परिस असल्याप्रमाणे सर्वांना त्यांनी मदत करण्याची काम केली. आज आपण याच्यामध्ये जसा आपण ताईचा उल्लेख केला त्याच्याबरोबर आपण सांगतो का ज्यांचा तर रश्मी नांदेडकर जे आहेत त्या DCP आहेत ते येतात. शीतल जोशी अतिरिक्त सिव्हिल सर्जन आहेत रायगडच्या. सुरेखा चंद्रशेखर म्हात्रे ज्या मुख्याध्यापिका आहेत. प्रमिदा बिडवे मॅडम ज्यांनी सिडकोमध्ये अनेक पदं भूषवली, त्या आज प्रशासकीय सेवा म्हणून त्यांना आपण HRच्या मॅनेजर म्हणून काम करतात. डॉक्टर समिता गांधी आहेत वैद्यकीय. गांधी मॅडमना अनेक वर्ष ओळखतो. डॉक्टर गांधी नावच त्यांचं फार मोठं आहे वडिलांपासून. आणि चांगल्या पद्धतीनं जे काम करतात का समाजासाठी मदत करतात. डॉक्टर म्हणून काय पैसे छापण्याचं काम कधी आयुष्यात या माणसाने केलं नाही. आणि म्हणून त्यांचा आपण सत्कार होतो. कीर्ती समुद्रात वैद्यकीयमध्ये अनुराधा शालिनी जगन्नाथ उर्सल ज्या क्रीडामध्ये आज पुण्यावरून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रणाली प्रकाश निगुकर यांना वैद्यकीय आपण देतोय. जिज्ञासा विजय कडू आमच्या कडू घराण्यात एक MBBS झाली. आगरी समाज जो आम्ही सांगतोय का आम्ही जोपर्यंत 80, 82, 84ला आम्ही शिकत होतो त्यावेळेला आमच्यातील म्हणजे मुलींचं प्रमाण फार कमी होतं.
आणि म्हणून या मुली आज कुठेतरी पुढे जातात. जसं आमच्या अस्मिता अभिजित पाटील आहे, अभिजित पाटलांची कन्या आहे, ती नॅशनल करते शूटिंगमध्ये. हे अनेक ज्याच्यामध्ये प्राची प्रियांका हरिश्चंद्र ठाकूर ज्यांनी आता तुमच्यासमोर कला सादर केली, ह्या अनेक लोकांचा आपण इथं सत्कार करतो आणि यादी वाढते, अनेकांचे फोन येतात. आम्ही सांगला जरा एक त्याच्यामध्ये एक कमिटी आहे, कमिटी ठरवणार आणि त्याच्यानंतर आपण त्यांचा सत्कार करणार. तर या अनेक ज्या कन्या आहेत या सावित्रीच्या लेखी आहेत. आपण आजही सांगतो का आज या इथं मी काम करत असताना, आज जर मी आंतरराष्ट्रीय याच्यावर लेबर लीडर म्हणून काम करतोय, इथं 250 संघटना आहेत, पण महिलांना नोकरी द्यायची असेल तर प्रत्येक ठिकाणी मॅनेजर काय सांगतात, महिलांच्या जागी दुसरी 2 पोरं पाठवून द्या. का तर त्यांना 8 तास ड्युटी द्यायची अडचण आहे, त्यांना सर्व गोष्टींची आपण सुविधा करायची होती. आज कल्पनाताई ज्यांचा गेल्या वर्षी आम्ही सत्कार केला, देसाई मॅडम, या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये इंग्रजांपासून कोण मुंबई पोर्टचा ट्रस्ट नव्हता, त्यांचा आम्ही सत्कार केला, त्या आधी येऊन बसलेले आहेत, मागच्या वेळेस त्यांचा सत्कार केला. म्हणजे अजूनही महिलांना इक्वल जेंडरचा जरी आपण किती बोललो तरी ते अजूनही होत नाहीये. आयलोला मी भारत देशाला त्याचे प्रतिनिधित्व करतो, भारत देशाचा प्रतिनिधी म्हणून ही संधी मला मिळाली, पण तिथं आम्ही इक्वल जेंडर राईटसाठी भांडतोय आणि म्हणून यांचा का सत्कार करतोय. या स्वतःच्या ताकदीत पुढे गेल्या, ज्यांना काही सपोर्ट नाही आहे. यांना इक्वल जेंडर आपण जरी किती सांगितलं का महिलांना आम्ही 50% आरक्षण देतो तर कुणाच्या आमच्या पुढाऱ्यांच्याच बायका उभ्या राहतील, पुढाऱ्यांच्याच पोरी उभ्या राहतील, पुढाऱ्यांच्याच सुना उभ्या राहतील. पैसे खर्च करायचा आहे ना, तो का सर्वसामान्य काय उद्या श्रद्धा ठाकूर तिथं आमची उभी आहे तर तिला उद्या लोकसभा लागली तो काँग्रेसतर्फे मी तिला शीट द्यायचा प्रयत्न नाही करणार, कारण पैसे जमवायचे आहेत. त्यामुळे ह्या ज्यांचा सन्मान करतोय या स्वतःच्या पावलावर पुढे होऊन आल्यात, या कुठंतरी पाय रोवून उभ्या करून राहून या समाजाला दाखवून देतात का ना आम्ही लढतो. मागच्या वर्षी ज्यांचा सत्कारला त्याच्या पाठी मागच्या वर्षी आम्ही सत्कार केला. तर या अनेक महिला आहेत का या समाजासमोर एक आदर्श उदाहरण आहे, या लढतात, या पुढे जातात आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि तो सन्मान आपण आज करत असताना मला निश्चितपणे मी सांगितलं का आईच्या मुलं मी शिकलो, आई सांगायची बा शिक्षण व्यवस्थित केलं पाहिजे, दांडी मारली तर छडी हातात असायची, बा तू शिकला पाहिजे. मी शुभांगीला सांगतो जेव्हा आता 3 भाऊ आहेत 3 बहिणी आहेत, आपल्याला जास्त का पैसे दिले, रामशेठलाच का तेवढ्या भावांमध्ये जास्त पैसे दिले का, रामशेठ भगत साहेबांचे अजून अनेक जावं आहे 4-5, तर रामशेठलाच का श्रीमंत केलं. रामशेठना श्रीमंत केल्यानंतर त्यांना जाणं आहे, त्यांनी भगत साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. म्हणजे देव सुद्धा योग्य माणसाला पैसे देऊन त्या पैशाचा उपयोग आपण सन्मान केला पाहिजे. आज आपण हे काम करत असताना जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी करतो, हा जे गाव उभं करताना 15 वर्षाची मेहनत आहे. तुम्हाला रस्त्यावर कुठेही कागदाचा कपडा द्या, तुम्हाला वाटेल का फॉरेनला आलंय का काय. जिम फ्री ऑफ कॉस्ट 3,500 स्क्वेअर फीटची आमची जिम आहे, मच्छिंद्र भगत म्हणून आमचा पोरगा चालवतो, फ्री ऑफ कॉस्ट. त्यामध्ये जो बेरोजगार आहे त्याला चालवायला तरी गावाच्या पोरांकडून मुलींकडून एकही पैसा आम्ही घेत नाही. गावाचा कुठलाही कार्य, डोहाळे जेवण कुठं व्हायचे आपले सगळ्यांचे छोट्या हॉलमध्ये व्हायचे. आम्ही काय केलं, AC मध्ये डोहाळे जेवण, AC मध्ये आता जे वयस्कर आहेत पूर्वी 1 जून कोण शिक्षकांची तारीख होती, 1 जून 2 जून कोण करायचा नाही, आता सगळे करतात. हॉल 70 ते 80 कार्यक्रम AC मध्ये फ्री ऑफ कॉस्ट. बाहेर लग्न लावतात, 1000 ते 1,500 खुर्च्यात, एकही पैसा गावाच्या कार्यालयाला न घेणारं आणि AC जिम फ्री असलं एकमेव गाव हे शेलगर आहे. आणि एवढं सुंदर गाव तुम्हाला महाराष्ट्रात मिळणार नाही, कुठलाही खर्च नाही, कुठेही रस्त्यावर चाला कागदाचा कपडा दिसणार नाही तुम्हाला. CCTV पासून हायमार्ट सगळ्या गोष्टी या गावामध्ये आहेत, मैदान आहे, 2 तलाव आहेत आणि चांगल्या पद्धतीनं गाव उभारणं करत असताना माननीय रामशेठ ठाकूर साहेब खासदार होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व आमची मंडळी, रघुनाथ शेठ आमचे काका पंचायत समिती मेंबर आहेत, YT आहेत, हे सर्व लोक जे आमचे आहेत ते आपण गाववाले एकत्र येऊन हे काम केलेलं आहे. म्हणजे आपण जर पॉलिटिकल विल असेल तर आपण काही करू शकतो. आणि राजकीय आणि शेवटी आपण सांगतो खाली हात आहे, खाली हात जाण आहे. महिलांना मी सांगितलं, आई सांगायची का तू रोज विमानात बसतो, बहिणी कधी बसतील, वहिनी कधी बसतील. मग आई असताना आपण काश्मीर वैष्णवदेवी त्यांना केला, विमानात नेल्या, त्या पहिल्या वेळेला आम्ही चालत गेलो. आईला सांगितलं ते फिरतील, शेठने विचारलं काय ते उचलली फॅमिली घेऊन गेला होता, पण ताईला सांगितलं असं मग ताई त्यांना बोलली असेल, ते पुन्हा 100 लोक घेऊन त्यांचे दिल्लीला गेले. आता वैष्णवदेवी काश्मीर कसं केलं आपण का मुलीचा लग्न जेव्हा उमेद भवनला झाला त्यांना सहज बोललो, शेठ मुलीचं लग्न मला उमेद भवनला करतोय, प्रियांका चोप्राचं लग्न झालं तिथं. एवढा मोठा लग्न महिंद्र, एवढा मोठा महाल, तर पोरगी अशी आली का आपण जाऊन फक्त एन्जॉय करायचं, तिच्या नशेबाने आपण तिथं जातोय. चांगलं लग्न झालं का आगरी समाजात तुम्ही त्यांनी विचारलं तुम्ही गुजराती आहेत का, म्हणजे आम्ही मराठी आहोत, त्यात पण आगरी आहेत. आगरी पोचणं त्यांचा मना उमेद भवनला तुम्ही पोचूच शकत नाही. मनात आणलं तर आपण काही करू शकतो. लग्न केलं, होऊन गेलं,
काही थांबत नाही. तुम्ही चांगलं काम करा, कुठलंही काम माझं आतापर्यंत आणलं नाही. आणि मी सकाळी उठल्यानंतर देवाला आठवतो एकच दिवस आपल्याला वाढून दिला पाहिजे, तो मिळाला त्याच्याबद्दल आभार मानतो. 200 वर्ष जगायचं नाही ना, घड्याळ घेऊन जायचा. मी सांगतो ना खाली आता आहे खाली, मी सासऱ्यांना मी उदाहरण सांगतो, ऐकत नाही माझा दीपा मिळून असेल जा तर पैसे वाढतात. रामशेठचा जो आहे बाकी सगळे आहे ते पैसे वाटाच्या बाबतीत लागत नाही. आणि जो न वाटतं ज्याच्याकडे पैसे साचले त्याला देव पैसे देत नाही, का उपयोगच नाही ना. ते पैशाचा समाजाला उपयोग नसेल तर काय. आणि म्हणून आपण हे करण्याचा प्रयत्न करतोय. आता 55 जणी दुबईला घेऊन गेलो. मोठा हे होता का त्यांना वैष्णोदेवी काश्मीर करता 30 लाख रुपये खर्च आला. दुबई म्हणजे 55 लागतात, 55 लाख लागले. परंतु जेव्हा त्यांचे पासपोर्ट काढत होता ती आमचे किसन घरात आमच्या त्यांची मोठी वहिनी आहे, तिचा पासपोर्टच निघत नव्हता. नाही तिचा जन्मतारखेचा दाखला सापडत ना, आधार कार्ड मॅच होत. 2 महिने गेले पासपोर्ट काढला. पण जिद्द होती का या 55 जणी तिथं जातील आणि दुबईमध्ये आमच्या लेकी, या घराण्याचा प्रमुख मी आहे, तर लेकी सुना फिरतील. अनेक लोकांचा विरोध होता, मला काय एवढे पैसे काय खर्च करा, आता रिसॉर्ट झाला 2-3 कोटी रुपये देणं आहे. त्याला कर्ज असला तर फिटून जातो. माणसाच्यात हिंमत पाहिजे. आजी 5-6 कोटी देणं आहेत पण ते जातील, ही हिंमत पाहिजे. आणि रामशेठचा पाहतो मी, रामशेठ किती लॉसमध्ये असले 21% आणि ते ओढी घेतात. 10 कोटी ओढी आहे, 25 कोटी थांबत नाही. दान धर्म थांबत नाही त्यांचा, त्याच्या दारातून कोण परत जात नाही. आमचे सांगतो आजोबा जे आमचे नारायण देऊ घरत आमचे आजोबा, त्यांचा हा आदर्श आहे. आता बऱ्याचशा 50-60 जण लेकी सुन्यात अनेक गावांमधून ते आलेले आहेत. पण त्यांच्या 7 सुना 8 त्यांचे चिरंजीव 8 सुना यांना सकाळी 5 वाजता त्यांचा दंडक होता का त्यांनी पाण्याचे रांजण भरले पाहिजे 20-25. का तर गव्हाण गावच्या ज्या कोळी समाजाच्या महिला आहेत, आगरी कोळी समाजाच्या, त्या फाट्यांसाठी या गव्हाण गावातून आमच्या जंगलामध्ये जायच्या. त्या परत आल्यानंतर त्यांना पिण्याला पाणी देण्यासाठी त्या ज्या आमच्या महिला होत्या, कारण आमची जमीन पण फार आहे, म्हणजे तर पुन्हा त्यांनी शेतीची कामं करायची आहेत, पण त्यांनी 5 वाजता उठून ते रांजण भरले पाहिजे. आणि अखंड ते जिवंत असेपर्यंत 40-50 वर्ष ते आमच्या सुनांनी सगळं काम केलं. म्हणजे आमच्या आईनं काम केलं, आमच्या काकीने काम केले, ती पुण्य आहे. वडिलांच्या बाबतीत सांगितलं तुकाराम नारायण घरात, त्यांना जेव्हा 501 रुपये बक्षीस मिळालं 67 का 68 भगत साहेबांचे ते सहकारी होते भात पीक स्पर्धेमध्ये, त्यांनी 501 रुपये त्या हायस्कूलसाठी 67 का 68 साठी दिले होते. म्हणजे ही पुण्य आहे. हा जो इतिहास आहे तो पुढे आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो, जे आजोबांनी केलं. आणि आजोबाची जमीन पण फार, आज आजोबाची जमीन आमची अशी काय रिद्धी शेती उभी राहिली तर 100 कोटीची प्रॉपर्टी आली, अजून दुसरी 100 कोटीची येते, तिसरी मध्ये 300 कोटीची प्रॉपर्टी नारायण देऊ घरत यांना ठेवून गेलेले आहेत. एवढी पुण्याई आजोबांची आहे, पण ती पुण्याई त्यांनी पाळली, दान धर्म केला. आणि म्हणूनच घराण्याला तो मान पण असा नाही का त्या सर्व बिल्डिंग बनवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला. फार पूर्वी ते विकत होते, यांना थांबवले सगळ्यांना का चांगले रेट येते. दिबी पाटील साहेब असताना आम्ही एक मुवमेंट घेतली का 1 कोटीला 1 प्लॉट जाईल. आता 2 कोटीला 1 प्लॉट चाललाय. पांडुमामा 50,000 लोकांनी विकले होते, आज आमचे बघा आमचे 100-125 प्लॉट आहेत. आम्ही सांगतो आता 300 कोटीची प्रॉपर्टी आम्हाला त्याच्या माध्यमातून, कारण विकून दिले नाही प्लॉट, मी जे विकले ते बर्बाद झाले. आणि म्हणून जमिनी विकू नका, आम्ही सतत लोकांना सांगतो, जे जमिनी विकले ते बर्बाद होतील आणि ज्यांच्या जमिनी राहिल्या ते पुढे जातील. आणि म्हणून निश्चितपणे हा वारसा आई वडिलांचा घेण्याचा प्रयत्न करत असताना चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्व जे आहेत आपल्या सर्वांचा प्रेम आहे, आपण येत राहता. आणि महिला सन्मान सातत्यानं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि महिलांना पुढे नेण्याचं काम मी आईचा भक्त आहे. मिसेसला सर्वात जास्त सन्मान आहे. जगातले 50 देशामध्ये मी बैठकांना जरी गेलो तरी बरोबर लक्ष्मी पार्वतीसारखी ती बरोबर असतेच असते. तिला मुलं लहान असताना म्हणून मावशीकडे मुलं राहतील किंवा नानांकडे राहतील, पण तिला आफ्रिकेला असेल मीटिंग, कुठेही जपानला असेल, कुठं असेल तर बरोबर घेऊन जायचो. महिला तिला बरोबरचा वाटा तिला पण दिला, मुलीला पण दिला, मुलाला पण दिला, सगळ्यांना दिला. पण 25% माझा जो वाटा आहे तो शेठच्या सारखा सांगितलाय का तो जनतेसाठी राहील, अशा सन्मानासाठी राहील. अनेकांना आपण मदत करतो, घरादारांना आजारपणी असेल. कोविडमध्ये मोर दॅन 50 लाख रुपये आपण संपवले. खूप पुढे उलव्यामध्ये जवळजवळ 2 महिने आपण अन्नधान्य शिजवून दिलं. जेवढे आदिवासी पाडे आहेत त्यांना सगळ्यांना 1200 रुपयाला, कुणालनी चांगलं काम केलं माझ्याबरोबर, कुणाल असेल, वैभव असेल, संदीप असेल, का आम्ही 1200 रुपयाचा पॅकेज त्याच्यामध्ये तयार करायचो. स्वतः ड्रायव्हिंग करायची त्याच्यामध्ये होती. परंतु आम्ही प्रत्येक आदिवासीवाडी कंप्लीट आदिवासीवाडी जे आहेत त्या लोकांना खाली उतरून देत नव्हते, पोलीस मारायचे आणि त्यांची खरोखर अडचण होती अशा ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं. जे काय चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. घरांच्या चाव्या स्टेजवरून देणारा पहिला माणूस असेल आणि ते पण शेठच्या हस्ते सगळे जे आमचे नेते आहेत त्यांच्या हस्ते गेले. घरं देणं तर घर आपल्या माझ्या पोराला एकच घर बसायचं. मी अनेक बंगले करून काय करणार, 10 बंगले 12 बंगले
10 फ्लॅट सगळे फ्लॅट देऊन टाकले, नवीन बंगले देऊन टाकले, गोरगरिबाला प्रयत्न केला का प्रत्येकाला घराला मदत करायचा प्रयत्न केला. मोठ्यानं 1200 लोकांना घराला आता पण आपण मदत केली, याच्यामध्ये वीट असेल, रेती असेल, काय असेल, 5 लाख असतील, 2 लाख असतील, पैसे आले देऊन टाकले, हा प्रयत्न केला. रामशेठनं सांगला तुमचा आम्ही आदर्श घेतो, कारण रामशेठ का वाढत गेले हा याचा गणित फक्त महेंद्र घरला समजला. आणि रामशेठचा वारसा फक्त आदर्शपणा पोरा घेतील मला माहीत नाही, परंतु महेंद्र घरने मात्र हा आदर्श जो आहे तो कायमचा घेतला आणि आपण त्या पद्धतीने प्रयत्न केला. आपण सर्वजणाला ज्या सत्कार मूर्ती आहेत ज्यांचा आपण सत्कार करतो त्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराज. आज या शिलगर या लहानशा गावामध्ये, गाव लहानसं पण बंगल्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्याबरोबर ह्या शिलगर गावाची महती पहिल्यापासूनच जास्त आहे. एक तर पहिली गोष्ट या गावाची एकी ही कायमची पहिल्यापासून जास्त राहिलेली आहे. आजूबाजूची मोठमोठी गावं आहेत ना, शिलगरचा विषय काढला का दचकून असतात, म्हणतात नाही हे गाव जे आहे ना ते चुकीचं काय करून इथे चालणार नाही. दुसरं जनार्दन भगत साहेब की महेंद्राने जे आता जे सांगितलं तीच परंपरा पूर्वीपासून सामाजिक कामामध्ये रमलेले. आंब्याखाली आंब्याचं झाड होतं, एसटीला उभं राहायचं अशी त्यांची अवस्था होती. तिथं उभं राहायचे, एसटीनं प्रवास करायचे. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत लोकांची कामं इतकंच करायचे आणि त्याच्यामुळं ते 84मध्ये म्हणतात त्याला, पूर्वी 84 म्हणायचे. 14 गाव आहेत, 27 गाव आहेत, तशी पूर्वी 84 होते. त्यामध्ये एकदम प्रसिद्ध होते, जिल्हा परिषद आणि पंचायत सदस्य होते. तर त्यांच्या नावानं सुद्धा यांना या गावाला प्रसिद्धी चांगली मिळाली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टमंडळ होतं. तसं भगतसाहेबांच्याकडे सुद्धा या गावातले आता जे मोजके 8-9 लोक जे होते त्यात महेंद्र घरतांचे वडील हे तुकाराम घरात, जोमा घरात वगैरे 7-8 लोक जे आहेत हे कायमचे असे एकजुटीचे कार्यकर्ते होते की त्यांच्यामुळं ह्या गावाला जे आहे ते एकीचं बळ मिळालं आणि त्याच्यामुळं हे गाव प्रसिद्ध झालं. आणि त्या गावाचं नाव मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थानं आज ज्यांनी हा यमुना सामाजिक शिक्षण संस्थेचा कार्यक्रम ठेवला आहे, यमुना श्री सन्मान पुरस्कार दिला जातो आहे. ते पुरस्कार करते आयोजक माननीय महेंद्र शेठ घरत यांच्यामुळे सुद्धा या गावाचं नाव हे फार मोठ्या प्रमाणात आता जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर आणि देशाच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे. महेंद्र घरत यांनी हा यमुना श्री सन्मान पुरस्कार ठेवला. गेली अनेक वर्ष ते हे काम करत आहेत. आजच्या दिवसाकरता त्यांनी आयोजन केलं होतं, सगळे मंत्री येणार होते, पण का झालं असं की अधिवेशन चालू, तारीख ठरलेली आणि त्याप्रमाणे अधिवेशन तारीख पद्धती आली, त्यामुळं आज येऊ शकले नाहीत. गणेश नाईकांचं माझं बोलणं झालं, त्याने सांगितलं रामशेठ तुम्ही जा, मी अधिवेशन आमचं 11 ते 4 कामकाज चालू असं येऊ शकत नाही, त्याच्यामुळं आजचा दिवस नाही, आपण परत नंतर त्याच्याकडे जाऊन येऊ. पण ह्या पद्धतीनं हे सर्व पाहुणे मंडळी आज इथे यायचं आणि तेव्हा महिलांचा सत्कार करायचा. हा महेंद्र घरतांचा अतिशय स्तुत्य असा चांगला असा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज या समारंभाकरता मुद्दाम म्हणून आपण पाहतोय तर सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी इथं हजर आहेत. आमचे मित्र संस्थेचे व्हाईस चेअरमन JVSPचे YT देशमुख आहेत. पंचायत समिती सदस्य आमचे ज्येष्ठ नेते रघुनाथ शेठ घरत आहेत. 14 गाव विभागाचे प्रमुख आणि महेंद्रचे सासरे रामशेठ म्हात्रे आहेत. आमचे राजा पडते आहेत आणि शिक्षण क्षेत्रात आणि पत्रकार क्षेत्रात काम करणारे आमचे मामा दामोदर कडू हे सुद्धा आहेत. पलीकडं पांडू मामा आमचा आहे आणि त्याच्याबरोबरीनं आमचे जावई आहेत चौधरी, त्यांची मिसेस आमची सुकन्या आहे आणि त्याबरोबरनं एक नाव राहिले ते म्हणजे अतुल पाटील, देबा पाटलाचे चिरंजीव. सामाजिक कामातसुद्धा सुरुवातीला पाटील साहेबांना मदत करायचे, पण आता प्रत्यक्ष गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा आणि समाजाचा
कुठलाही विषय आला की अतुल पाटील हे पुढं असतात आणि जातीनं तिथं लक्ष देऊन काम करतात. ते दिवा पाटलांचे चिरंजीव अतुल पाटील आहेत. समोरही भरपूर मंडळी आहेत. सगळ्यांची नावं आज काही घेणं शक्य नाही, पण हे सर्व अगद्यांचा सत्कार आहेत. ते महिला भगिनी आणि आलेले पाहुणे, सर्व नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, महेंद्र करतानी आयोजित केला यमुनाश्री सन्मान सोहळा हा आपण मगाशीच मी बोललो की गेली अनेक वर्ष ते आयोजित करतात. प्रत्यक्ष महेंद्र करतांच्याबद्दल बोलावं लागेल. आयोजक ते आहेत, ते सुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण म्हटलं त्याप्रमाणे खडीच्या दगडांच्या रस्त्यावर चालत होते, येत होते, जात होते. आणि त्याच्यानंतर एक हुरूप, त्यांच्या अंगातली जी शक्ती आहे ती अफाट शक्ती आहे. काही लोकांनाच ही शक्ती मिळत असते. आपण म्हणतो ना देव, दैवी शक्ती ज्याला म्हणतात त्याला ती असते. त्याचं कारण आहे, माणूस जर निष्पाप असला तर ही शक्ती मिळत असते. मनात जर काही पाप नसलं, मनात जर दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन, पाप म्हणजे काय, दुसऱ्याबद्दल चांगलं विचार केले, दुसऱ्याबद्दल वाईट काय नाही केलं तर त्याला निष्पाप म्हणतात. खरं माझं जे धोरण आहे तेच धोरण त्यांनी सांगितलं की पक्ष बाजूला ठेवायचा, सामाजिक कामामध्ये सर्व पक्षांनी एकत्र यायचं. गावामध्ये असो, तालुक्यात असो, जिल्ह्यात असो, समाजात असो. आपला आता समाज बहुजन समाज आहे. अगदी नुसता उल्लेख करून चालणार नाही, ओबीसी करून चालणार नाही, SC ST OBC. पण याच्यावरून आपण ज्याला म्हणूया की अगदी जे याच्यात नसतील मोडेल तेही सुद्धा शेवटी समाजाचा एक घटकच आहे, गावका घटक, देशाचा घटक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व समाजाने एकत्र यायला पाहिजे, सर्व जाती धर्माने एकत्र यायला पाहिजे. पण तो विचार सर्वांनीच करायला पाहिजे. सर्वजण करत नसतात आणि जे हा विचार करतात ते पुढं जात असतात. त्याच्यावेळी त्यांनी दुसरा एक विचार सांगितलं की सुरुवातीला सगळेजण आपण गरीब होतो. मी गरीब होतो, महेंद्र गरीब होता, रघुशेठ गरीब होते, आपण स्टेजवर असले, चौधरी पण गरीबच असतील सुरुवातीला. तर वायटी देशमुख गरीब होता. वायटी गरीब म्हणजे जरा बऱ्यापैकी होता. पूर्वी देशमुखांचं राज्य गव्हाणवर होतं, त्यांच्या जमिनी होत्या, काजूची झाडं, आंब्याची झाडं होती. आम्ही काजू चोरायला जात असो, शाळेत होतो ना त्यावेळेला. त्याच्यावेळेला काजू चोरायला, काय काजूही मिळत नव्हते खायला. शेलगरला आम्ही येत होतो. कशाला माहीत आहे, आईच्या बरोबर पाण्याचा अंडा घेऊन. मग अशी महेंद्राने सांगितल्याप्रमाणे टिपूल असायची, टिपूल त्याला म्हणतात. ते पाणी नुसतं अंडा खाली भरत नव्हता, अंडं छोटे घेऊन तो अंडा भरायचा, ते पायऱ्यांवर चढवायचा किंवा 2 रशी बांधूनशी बाहेर काढायचा. ही टिपूल लागली की पाण्याचे हे प्रकार होते. आणि आम्ही शिवाजीला राहायला आलो नावाखाली फुटली म्हणून, पण त्यावेळेला पाण्याचे आमचे काही सोर्सच नव्हता. आणि रघुशेठची जी राटभाव म्हणतो, राटभाव, तिथं आम्ही पाणी न्यायला येत होतो. आणि त्यावेळेला येत असताना, जात असताना रस्त्यात आंब्याची झाडं लागली होती. आणि तुम्हाला माहीत आहे, आंब्याचं झाड दिसलं, चिंचेचं झाड दिसलं की पोरं काय करतात, दगड भरून आंबे आणि चिंचा पाडत असतात. आम्ही त्यावेळेला ते आम्ही करत होतो. म्हणजे या दृष्टीनं पाहायला गेला तर लहानपणी ही आपली अवस्था. पण सर्वांनी लहानपणी लहान असतो, चांगलं आपलं असतं. पण मोठं झाल्यावर लहान राहून चालत नाही, आपलं मन मोठं करावं लागतं. महेंद्रानं ते केलं. जो पैसा आला त्यांनी सांगितलं, सूत्र सांगितलं की जमीन विकू नका. जवळजवळ 80-90% लोकांनी जमीन विकल्या. आणि जे 25-30% काहीतरी राहिले असतील तर त्यांनी मात्र त्याचा आता फायदा मिळतोय. सरकार दरबारी आता आपण भांडतोय, बोलतोय. कालसुद्धा प्रशांत ठाकूरचं भाषण तुम्ही विधान भवनात ऐकलं असेल. प्रत्यक्ष मंत्री उत्तर देत होते. त्यानंतर परत सांगितलं त्यांची अगदी आपले सामंत त्यांनी उत्तर दिल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही, याच्या बाबतीतली एक बैठक ही माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्यावर लागली पाहिजे आहे. त्यांनी याबद्दल निर्णय घेतला पाहिजे आहे. गावाच्या भोवताची घरं असतील किंवा पलीकडं जे काय प्रोजेक्ट येतात त्याच्या बाबतीत असेल, शिल्कोच्या बाबतीत असतील, तर त्यावेळेला त्यांनी लेखी उत्तर मंत्र्यांनी सुद्धा, शिंदे साहेबांनी सुद्धा दिलं आहे की नाही, या बाबतीतलं कसलाही अन्याय होणार नाही आणि ह्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत. तर आता हे
मागच्या कालावधीमध्ये जे प्रश्न राहिले होते ते आता सुटायला लागलेले आहेत. त्याला कारण महेंद्र घरतांच्या सारखे कार्यकर्ते निर्माण झाले. कार्यकर्ता झाला म्हणून ते जिल्हा परिषद निवडून गेला, नेता झाला, तिथं झाला म्हणून कामगार क्षेत्रात उतरला, सुरुवातीला टेलरचा नेता झाला, पण त्याच्या पुढे जाऊन जागतिक स्तरावरती एक चांगलं असं नाव त्यांनी कमवलं. आणि आपण पाहायला गेलात तर आपण मराठीत बोलतो, आम्ही ग्रॅज्युएट झालो, BA BCom BSc, पण इंग्रजीमध्ये बोलायला जर तो करतो. समोरचा इंग्लिश मधूनच बोलला, आम्ही इंग्लिश बोलतो, पण समोरचा बोलत नसेल तर आपण सगळं मराठीत सुरू करतो. पण महेंद्र घरतात इंग्लिश बोलायला लागलाय. फॉरेनरच्या बाबतीत बरोबर सुद्धा तो इंग्लिश बोलत असतो, त्यांच्याशी चकारत असतो, त्यांच्यामध्ये त्या जागतिक स्तरावरच्या संघटनेमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी मानाचं स्थान मिळवलेलं आहे. आणि त्याचं कारण त्याचा स्वभाव, सर्वांची मिळतं येतं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, दुसऱ्याला पण चांगलं बोलायचं. त्याची संघटना आहेत, पण मला नवल वाटतं त्याच्या संघटनेतली जे त्याचे साथीदार आहेत, जसं भगतसाहेबांनी जोमामाला मान दिलं होतं तशाच प्रकारे तो सुद्धा त्याच्या संघटनेच्या लोकांना मान सन्मान देत असतो. आता सांगितलं की त्यांच्याकरता उद्या आपल्याबरोबर काम करतात तर त्यांचं राहणीमान सुधारलं पाहिजे, यासाठी आपण काम करणं गरजेचं असतं. ते तो नुसता बोलत नाही, करून दाखवतो. आणि जो बोलतो थांबत नाही, करून दाखवतो, तोच मोठा होतो. त्याने सूत्र बरोबर पकडलंय आणि अजून मोठा हो. आमच्या त्याला फार फार मोठं होण्यासाठी शुभेच्छा आहेत. जरूर होणार, अजूनही मोठं होणार. कुणी किती काय केलं काही नाही. आता मगाशी मी इथं बसलो होतो, समोर आमचा पलीकडं पाटील बसला होता, त्याला मी अगदी अभिनंदन केलं. म्हटलं अभिनंदन, तुझं अभिनंदन करायचं काम काय. महेंद्र घरतांनी कालच्या पेपरला आलंय की त्यांच्या विकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्याचं नाव जाहीर केलं. खरंच चांगला कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषदेचा सदस्य होता, थोडा गरीब आहे, मोठी श्रीमंती नाही, पण महेंद्र तुला त्याला साथ द्यावी लागेल. थोडी साथ दिलीस तर तोही पुढाला शहराला डॉक्टर आहे, तो डॉक्टर मनीष पाटील. आणि अशा पद्धतीनं पाहायला गेलं मग त्याचा मित्र गोव्याचा मुख्यमंत्री झाला, तू महाराष्ट्रामध्ये मंत्री होशील, महेंद्रला साथ दे म्हणजे झाला, फक्त काय हरकत नाही. या आमचा आशीर्वाद आहे. या पद्धतीनं आपण पाहायला गेलं, दुसऱ्याचा विचार केला तर आपण सुद्धा मोठे होत जातो. आणि तोच विचार आज त्यांनी महिलांच्या बाबतीत केलेला आहे. कारण महिलांची ताकद मोठी आहे, पुरुषांच्या पेक्षा सुद्धा महिलांची ताकद ही मोठी असते. त्या कर्तृत्वाने असतात, पण त्यांना संधी मिळत नाही. आणि ज्यांना संधी मिळते त्या विविध क्षेत्रात, आज हे कुठल्याही क्षेत्रावर पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. पुरुषांची मक्तेदारी महिलांनी मोडून काढली. न घाबरता, न भीता, न लाजता. पहिल्यांदा आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये लाजलेपणा जास्त होता, आता बराचसा कमी झाला आहे, पण न लाजता सुद्धा. माझी मिसेस शकुंतला तिथं बोलतच नव्हती, आम्ही शाळेत होतो त्यावेळेला, 11वीला होतो, ती 9वीला होती. सगळ्या म्हणायची बोलतच नाही, कुणाशीच बोलत नाही आहे, इतकी लाजरी होती, घाबरी होती. आता ते कार्यक्रमात जायला लागली आणि मग आता तिला आवड वाटायला लागली की नाही, आता बऱ्याचशा प्रोग्राममध्ये ते सहभागी होते. तर अशा पद्धतीनं महिलांनी न घाबरता, न भीता पुढे यायला पाहिजे. आणि आज त्यांना मान सन्मान आपण दिला तर त्या नक्कीच पुढे येतील. आणि त्या दृष्टीने महेंद्र घरतांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अनेक महिलांचा सत्कार व्हायचा आहे, तर थोडं ऊट जास्त असल्यानं आम्ही आजच्या प्रोग्रामला थोडंसं म्हणजे संगीत प्रोग्रामही छान होता, त्याला ब्रेक दिला आहे. आणि आपल्या महिलांचं सत्कारच्या अगोदर भाषणं आटोपलीत, कारण थोडं सगळ्या महिलांचा सत्कार झाल्याशिवाय बाकीच्या महिलांनी सुद्धा जाऊ नये. तर यामुळं यमुना सामाजिक शिक्षण संस्था ही महेंद्रकरांनी सुरू केली. यमुनाबाई ह्या महेंद्रच्या आई अतिशय त्यांच्या वृद्धापकाळामध्ये महेंद्राने त्यांची सेवा केली, त्यांची केली, त्यांच्या वडिलांची, महेंद्रच्या वडिलांची पण केली. म्हणजे महेंद्र घरतांचे आई वडील फार भाग्यवान, कारण बरेचसे आपले मुलं मोठी झाली की आपल्या कामात धंद्यात रमून जातात. आई वडिलांकडे पाहिजे इतकं वेळ लक्ष देतात, प्रत्येकाला आई वडील प्रेम असतं पण वेळ देत नाहीत. पण महेंद्र घरतांनी मात्र कायमचं वेळ दिलं आणि त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांची सेवा केली. त्यानंतर आता बहिणींना, चुलत बहिणींना सगळ्यांना बरोबर घेऊन ते जगसुद्धा जाऊन दाखवत आहेत.
म्हणजे हे वेळ काढणं महत्त्वाचं आहे. पैसा असून उपयोगाचं नाही, पैसा संपवणं, आपल्या नातेवाईकांकरता गावकऱ्यांकरता वेळ देणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्याचा स्वभाव असं नेहमी आनंदी स्वभाव आहे, दुःखात नाही कधी. दुःख कधी करत बसायचं नाही. किती संकट येतील जातील त्याला समोर जायचं आहे. आणि अशा पद्धतीनं काम केलं तर माणूस पुढे जाता. महिला भगिनींनो, तुमचा आज सत्कार होतो आहे, तुमचं मनापासून अभिनंदन मी करतो. आणि या सत्कारचा फायदा मी भविष्यामध्ये आणखीन पुढची वाटचाल कराल अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या इतक्या सुंदर यमुना श्री पुरस्काराला मला पात्र समजलात याबद्दल मी महेंद्रजी आपली आणि वहिनी तुमची खूप मनापासून आभारी आहे. ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला त्यांचे शब्द मी आता ऐकत होते. इतके प्रोत्साहित करणारे शब्द, इतकं आदरणीय वाटणारं व्यक्तिमत्व यांच्या हातून माझा सत्कार झाला ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे. खूप मनापासून धन्यवाद. मी स्वामी नावाच्या मालिकेतून कामाला माझ्या सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक फार सुंदर काव्य होतं. ते काव्य असं होतं, ते खरं तर तुम्हा दोघांनाही लागू आहे म्हणून आज मला त्याची विशेषत्वाने आठवण झाली. त्याच्यात म्हणतात की खरा राजा कोण आहे, खरा पिता कोण असतो, तर जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो, धारण करतो. जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो, धारण करतो म्हणजे सांभाळ करतो, तोच पिता साक्षात मानावा, त्यालाच आपला पिता मानावा. जन्म देई तो निमित्त केवळ. जो जन्मदाता असतो तो जन्म देतो, पण त्याच्या पुढे जो आपला सांभाळ करतो, जो पुढे आपल्याला प्रोत्साहन देतो, जो पुढे आपल्या पाठीवर हात ठेवतो आणि जो पुढे आपला हात धरून आपल्याला चालवत राहतो, तो खरा पिता असतो. आणि असे दोन पिता, आज एक सिनियर पिता आणि एक ज्युनियर पिता मला इथे दिसत आहेत. मला खूप आनंद होतो आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान स्वीकारताना. मी खरं सांगते की मी या गावात पहिल्यांदा आले आणि मी जेव्हा तो अटल सेतू मार्ग सोडून डावीकडे वळले, मला वाटलं अरे बापरे कुठे कार्यक्रम आहे काय माहिती. आता हे नाव तर मी कधी ऐकलं नाही गावाचं, पण मी आत आले आणि मला इतका आनंद झाला. इतकं सुंदर गाव आहे हे, इतकं सुंदर ठिकाण आहे आणि खरंच सुंदर सुंदर बंगले आहेत इथे. त्यामुळे शूटिंगवाल्यांची वाकडी नजर इकडे वळू देऊ नका अजिबात. पण या सुंदर शहरात मला येता आलं आणि इथली समृद्धी बघता आली याचाही मला खूप मनापासून आनंद होतो. आज या पुरस्काराच्या निमित्ताने मला इथे बोलवलं. इथे एखादा प्लॉट मिळतोय का बघते आता मी, म्हणजे इथलीच रहिवासी झाले तर फार बरं होईल. पुन्हा पुन्हा इथे यायला मिळालं तर मला मनापासून आनंद होईल. पुन्हा या पुरस्कारासाठी मी आपली मनपूर्वक आभारी आहे. मी जे काम करते ते आपल्याला आवडतं, त्याची ही छोटीशी पावती आहे असं मला वाटतं आणि या पावतीबद्दल खूप मनापासून धन्यवाद.